एखाद्या पोरीक लाज आहेत तो आमचा नाना रंगलो आहे. नमस्कार, तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण ह्यो माझं गाव. तात्यांचा मालवण या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असा. आज मी इलोय गवंडीवाड्यात श्रीराम मंदिरामध्ये आणि हयले जे लोकल आपले मालवणचे म्हणजे गवंडीवाड्यातले आजपर्यंत आम्ही ऐकलेलो की गोंबूचं नाच ह्यो आचरा किंवा देवबा किंवा रत्नागिरी साईडला भरपूर होता, पण आपल्या मालवणात जो होता तो कोणी आजपर्यंत दाखवू नाही होतो. आणि आमच्या जवळजवळ 100 ते 150 पोर असत एकत्र त्यांच्या मंडळात आणि ते ह्यो दरवर्षी कार्यक्रम करतात. आणि मी आता त्यांची एक व्हिडिओ बनवून गेलोय. आता ह्या व्हिडिओची मी पूर्ण तुमका रूपांतर दाखवतले, त्यांचा मेकअप कसं होता आणि ते खय खय फिरतात हे तुमका मी सगळं सांगतले. माझ्यासोबत नक्की राहा. त्यांची काय भूमिका? शंकर ते नारद. हा नारद कोणती भूमिका रे? नारद मुनी. शोभत मात्र नारद मुनी. हे का काय रंग होतं? राजपात्र. राजपात्र. ते तू ह्या कायचा म्हणतं पात्र? स्त्रीपात्र. स्त्रीपात्र काय सांगतं? एकदम हिरोईन काय? हिरोईन. हो हो, दिसताच हिरोईन. अकडे बघ वायच डोळे उघडले नाही अजून नाही उघडले डोळे. तुझं नाव काय रे? माझं नाव प्रभात. 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 कशी भूमिका म्हटलं तू? शंकर. शंकर. अण्णा कोण म्हणतलस तू? रामदास. रामदास माळी नाही हो. हे कोण म्हणतल तू? हसत सांगलच ना. कोण सांगा तू? मग कोण? बारको राजा. राजकुमार. हे नारद खय फिरतात तकडे? कोणाची कडी लावून गेलं काय? रेफरी मॅन. एक रेफरी जाऊन घेऊन येतं. रामदास स्वामीच्या भूमिकेत राजा गेला. राजा तो रामदास स्वामींच्या होय काय? हां, म्हणजे आता एका राजाचा रोल दिलेलो अण्णा. बाहुबली झोपा गेलं. काम आता रात्री 3 वाजता संपला सगळा आणि सगळा आवरून जायपर्यंत 4 वाजले. झोप गावली नाही. आता तितकेच वाजतले, आज आहे 3 वाजतले रात्री. त्याच्यामुळे तेवढं वेळ जातो. त्यामुळे आता आराम करून घेतो. आम्ही रात्रीचे राजा फिरतो.
सगळं रेकॉर्ड करून घेतात. तर आमच्यासोबत या मंडळाचे सभासद असत आनंद वराडकर आणि रोहित परोळेकर. तर तुमच्या मंडळाचं आधी नाव काय? श्री समर्थ रामदास प्रासादिक मंडळ गवंडीवाडा. श्री समर्थ रामदास प्रासादिक मंडळ गवंडीवाडा. ओके. साधारण किती वर्ष ह्या करतास तुम्ही? यंदाचा 126व्या वर्ष हा. अरे वा, म्हणजे 126व्या वर्षी असं. अरे याची संकल्पना कोणी केली काय? अगदी पूर्वजांनी, म्हणजे तुमच्या पूर्वंपार चालू होता सगळं. आणि ह्या तुम्ही वेगवेगळे रोज कसले कसले खेळ करतास? एक ठराविक असं एक प्लॉट असतात. एक म्हणजे ज्या ते परिस्थिती जे उपलब्ध होतील त्याच्याप्रमाणे रंगवले जातात. आणि आता तुमचा पारंपरिक झाला, हो. ज्या तुमका आता करू कसा कंटिन्यू, कसा वाटता? सुंदर, छान. एक नवीन म्हणजे असं काहीतरी नवीन पिढीत काहीतरी नवीन दाखवल्यासारखे आहे, त्याची एक मजा वाटतं. आणि हे जे धार्मिक सगळे कार्यक्रम होतात ते सध्याच्या मुलांसमोर सध्याची गरज आहे धार्मिकपणा त्यांना आणूची हे मोबाईलच्या विश्वातनं, त्याच्यासाठी तर खूप चांगलं. आणि आता हे लहान मुलं सुद्धा आवर्जून याच्यात भाग घेतात. ते रात्री उशीरपर्यंत राहतात एखादं पार्ट घेऊन, त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. लोक पण रात्री 1-2 वाजेपर्यंत वाट बघित असतात. म्हणजे ज्याला दरवाजा उघडणं, म्हणजे उठाणू हे करणं, स्वागत करणं, चहा पाणी देणं. रात्री 3 वाजेपर्यंत लोक वाट बघत असतात. लहान मुलं सुद्धा असतात त्यांच्या बरोबर. एक आवड असतं ती. कारण आम्ही पण बघलो, आमच्या लहानपणी आमच्याकडे येत, आता हल्ली बंद झाली, पण आमच्याकडे पण असं गोमूतून असेल आणि आम्ही पूर्ण गावभर त्यांच्याबरोबर फिरव. पण खरोखर माझ्याकडनं तुमका शुभेच्छा. आजचो हे 3रा दिवस. आज बाजारपेठ आणि मेढा आणि भरड असं आज भाग घेतलं आम्ही. आणि उद्या शेवटचा दिवस गवंडीवाड्यात आणि उद्या ही लहान मुलं सगळी धरून 20 जण पार्ट हे असते रंगलेले असते. आणि लहान सगळी लहान मुलं असतात आणि ह्या वयाची सुद्धा असतात. हे सगळे उद्या रंगणारे असतात. आणि हे नाही म्हणा 12-12:30 पर्यंत तर सगळा उद्या सांगता होतं याची. तेव्हा सगळेजण असतात आणि खूप मजा करतात. आणि आता हेच मुलं पुढे हळूहळू ह्या ह्याच्यात आता ही वाढवचं आहे त्यांचा. जसे आम्ही लहान असल्यापासून हळूहळू आता पुढे गेलं तसे हेंका करत उठ जातात, तसे ते हेंका आता तयार करूची प्रोसेस चालू आहे. आमच्याकडून तुमका शुभेच्छा. धन्यवाद. बघलो आम्ही. आणि तर रोहितने आणि आनंद सरांनी आमका आता चांगली माहिती दिली या मंडळाबद्दल. आणि खराच म्हणजे आजच्या मोबाईलच्या युगात ह्याची गरज असा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे पारंपरिक म्हणजे हिंदू संस्कृती जी आहे त्यामध्ये हिंदू देवदेवता होती, त्या माध्यमातून ह्या लोकांका आणि आताच्या नवीन पिढीक ह्या समजता की होळीच्या निमित्तान तरी. आणि खरोखर ह्या मंडळाचा एक स्तुत्य उपक्रम आहे. आणि आमच्याकडून तुमका शुभेच्छा. आमच्या फॅमिलीकडनं पण, यूट्यूब फॅमिलीकडनं पण तुमका शुभेच्छा. जसा ह्या गवंडीवाड्यातले ग्रामस्थ एकत्र येऊन ह्या सॉंग करतात, गोमूचो नाच करतात, पण त्यांच्यासाठी चहा पाण्याची सोय त्यांच्याच घरातली महिला मंडळी येऊन हई करतात, चहा पाणी आणि नाश्त्याची. आणि ही त्यांची सगळी तयारी चालू आहे. आणि म्हणजे एकंदरीत पूर्ण गाव या सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व असतात. पूर्ण वाडो, गवंडी वाडो पूर्ण या गोष्टीत इन्व्हॉल्व असतात. हे त्यांचं पूर्ण असो कॉस्ट्युम रूम असा, म्हणजे जवळजवळ त्यांचा पूर्ण ड्रेपरी ठेवलेली असा त्या पूर्ण ट्रंकमध्ये. आणि हा सगळा त्यांचा सामान ठेवला जावर दरवर्षी ह्या यूज केला जाता. आणि हे असे वेगवेगळी चित्रा रंगली जातात. खरोखरच राजकुमार केलं मला ते का. उद्या 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 जाऊया उद्या.
तू राजाकडे काढून दे मग तू या करतो कानातले गावलं रे तुका नानी एखाद्या पोरीक लाज आहेत तो आमचा नाना रंगलो आहे. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजा प्रमाणे रंगपंचमीच्या तिसऱ्या दिवशीचा निशाण तुझ्या समोरून बाहेर पडता असा जे बालगोपाळ तुझ्या चरणावरून बाहेर पडतच असो कुठल्याही प्रकारच्या अडचणी ते दूर करून त्यांची इच्छा पूर्ण करून आज जे तुझी सेवेसाठी हे सगळे रंगलेले असो अशीच त्यांच्याकडून सेवा चाकरी करून घे. आज विघ्न हाताला दूर करून तुझ्या चरणाकडे जसे घेतच तसे तुझ्या चरणाकडे घेऊन श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. गदी महाराज की जय. भागवत की जय. गुरु रामदास पहिला राम मंदिरात गारणा करून एक गाणं म्हणानच मग बाहेर पडतं. तसा त्यांनी गारणा घातल्यानी गाणं म्हटल्यानी आणि आता ते बाहेर पडले आहेत बाजारपेठेत जाऊ असा त्यांचा नित्यक्रम असा. आता पुढे खंय जातात मी तुमका व्हिडिओ दाखवतो. होळीकडे नारळ ठेवून पहिलो खेळ होळीकडे या होळी राम स्मरावा समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. राम आजचा यो व्हिडिओ जर आवडलो तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.